सगळ्या कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय आनंद आहे, उत्साह आहे तुमच्या मनामध्ये. बस तुम्हाला द्यावीत, थोडा आवाज द्या. तुम्हाला द्यावीत तेवढे धन्यवाद थोडे. कुठे ते 15 लाख रुपये देणं एवढे पैसे देत असतात का? आहे का नाही? वा, महाले दादा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. वा, आतिश. आणि हे शेत कुणाचं आहे हो? शेत राजू नाना, त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा बरं, की ज्यांनी आपलं पीक उदरनिर्वाहाचं सोडून आज आपल्या सप्ताहासाठी हे शेत मोकळं ठेवलं. आपण त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे महाराजा. मला काय हे कोणी सांगितलं नाही, पण ही महत्त्वाची गोष्ट आहे. आज हे शेत जर नसतं तर तुम्ही एवढी माणसं कुठं बसवली असते? आहे का नाही? कुठंच बसवले असते. बरोबर आहे का नाही? कृपया मीडियावाल्यांना विनंती आहे, प्रेक्षकांना त्रास होऊ देऊ नका. विठाला विठाला सर्वांना धन्यवाद देतो. आणि सुरुवात ऐका. कन्हैयाला घेऊन बाहेर येतात, नंद उत्सव साजरा करतात आणि देवानं आता रांगायला सुरुवात केली. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डावे गुडघ्याने लागत, डावे गुडघ्याने लागत, डावे गुडघ्याने लागत, रंगानी रंगनाथ तोंडा देखील आसये, रंगानी रंगनाथ तोंडा देखील आसये. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने लागत, डाव्या गुडघ्याने लागत, तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत कन्हैयानं रांगायला सुरुवात केली. ऐका बरं माया हो. आणि रांगत असतानाच खोड्या करायला सुरुवात. लहानपणी कोणी बी खोडकरच असतं बरं का. आता मी जरी असलो तर काही लगेच शहाणा झालो नाही. आता बी झालो का नाही काय माहिती, तुम्ही समजता तो भाग काय. लहानपण खोड्यातच शोभत असतं. लेकरं जेवढं खोडकर तेवढा आनंद देणार आहे. माझ्याकडे लक्ष द्या माय, इकडे लक्ष द्या. कन्हैया गवळणीने एखादी रांगोळी काढली तर लगवीनं त्याच्यावर दुसरी रांगोळी काढायची. खोडकर असतं का नाही? उगा म्हाताऱ्या माणसाने पोरावर दाब टाकायचा नाही. आम्ही का तुमच्यासारखे होतो? तू का साधा होता? सगळ्या भायगावाला तो इतिहास माहिती आहे. मग आता मंदिराकडे आला म्हणून बरं आहे जरा, आहे का नाही? लहानपण खोड्यातच शोभत असतं, आहे का नाही? लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद. बघा माझ्याकडे लक्ष द्या. एक पोरगं शाळेत टोपी घालून जाच. त्याचे मास्तर म्हणले तू शाळेत टोपी घालून काऊन येतो रे? तो म्हणे आपल्या डोक्यात काय चाललं हे कुणाला कळलंच नाही पाहिजे. काय उत्तर? एक पोरगं बापाला म्हणे बाबा मला बुलट पाहिजे. बाप म्हणे देवान 2 पाय कशाला दिले? ते म्हणे एक किक माराय आणि एक गेअर टाकाय. काय बोलणार आहे आपण? लहानपणी कोणी खोडकर असतं. माझी मुलगी मला म्हणे पप्पा मला ऊस आणून द्या. मी दिला ऊस आणून. म्हणे हे मोडून द्या. मोडून दिला. म्हणे हे जोडून द्या. म्हणलं काय डोंबलं जोडून द्या आता? काय बोलतील लेकरं सांगता येत नाही. लहानपणी कोणी खोडकर असतं. कन्हैयानं रांगत असताना चोऱ्या करायला सुरुवात केली. चोरी केली याचा वाच्यार्थ न घेता लक्षार्थ घ्यायचा बरं का. अक्षयजून आहे का बा? वाच्यार्थ लक्षार्थ जर कळाला नाही तर काल्याचं कीर्तन कळत नाही. वाच्यार्थ लक्षार्थ जर कळाला नाही तर मोठ्या मोठ्या लोकांवर शाई फेक होत असते. वाच्यार्थ लक्षार्थ कळाला पाहिजे. वाच्यार्थ लक्षार्थ फार महत्त्वाचा असतो. एक बाई सुनबाईला म्हणे सुनबाई पातेल्यात दूध ठेवलंय, मांजर येईल दूध पेईल, लक्ष ठेव. मी खालच्या गल्लीत जाऊन येते. ती बाई निघून गेली आणि तेवढ्यात कुत्री आली आणि दुधावर 5ची मोटर चालू केली. त्या बिचारी नुसती कुत्रीकडे पाहायची. अख्खं दूध पिलं कुत्रीनं आणि सासू आली. सासू म्हणे सुनबाई पातेल्यातलं दूध काय झालं? पिलं म्हणे माय कुत्रीनं. मग तुला सांगितलं होतं मांजर येईल दूध पेईल, लक्ष ठेव. ती म्हणे आत्या तुम्ही मांजरीचंच म्हणल्या बरं, कुत्रीचं कुठं म्हणल्या? आता कुत्रीचं का वेगळं सांगावं लागेल का? अहो हे वाच्यार्थ लक्षार्थ कळाला नाही तर गोंधळ होतो ना. तसं देवानं चोरी केली याचा वाच्यार्थ न घेता लक्षार्थ घ्या. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त,
जोरदार वा. महाराज म्हणले हरिने माझे हरिले चित्त भारवीत विसरले आता कैशी जाऊ घरा नो हे बरा लौकिक. लक्ष देऊन आहे का बरं का. देवानं चोरी केली ती चित्ताची चोरी केली. आता काही गवळणीला खोड्या आवडायच्या माया हो. ऐकताय ना. आणि काही गवळणीला खोड्या आवडायच्या नाही. असंच असतं. आता मी केलेलं कीर्तन सर्वालाच आवडेल का. अजिबात नाही. आवडावं असा माझा दुराग्रहही नाही. कायला आवडेल कायला नाही आवडेल. जगात अशी एक वस्तू कोणतीच नाही का जी सर्वांना आवडत असते. बरोबर आहे का. देवाचे विरोधक आहेत आपण तर कीर्तनकार आहेत. आमदार साहेब विरोधकाचं टेन्शन घ्यायचं नाही. 6 शास्त्र आस्तिक आहेत आणि 6 शास्त्र नास्तिक आहेत. लक्ष देऊन आहे का बरं का. 6 आस्तिक शास्त्र आहेत आणि 6 नास्तिक शास्त्र आहेत. ते जर टेन्शन घेणारे असते तर 2 तास कीर्तनात बसले नसते महाराज. त्यानं सगळा तुका मने घालू देवावरी भार. बस वाहू हा संसार देवा पायी. तुम्ही भाग्यवान माणसं आहात हो. तुम्हाला एवढा सज्जन आमदार मिळाला महाराज. भाग्यवान माणसं आहेत. म्हणून त्यांना आमदार ठेवू नका, त्यांना मंत्री करा अशी विनंती करेन तुम्हाला मी. चांगली माणसं परमार्थात असली पाहिजे. लक्षात येते की माझं बोलणं. लक्षात ठेवा. मला काय सांग कायला आवडेल कायला नाही आवडेल. आता हे बोललेलं बी कायला आवडेल कायला नाही आवडेल. नाही आवडत तर नाही आवडत. काय करू मी त्याला. बरोबर आहे का नाही सांगा. मला काय सांगायचं. 6 आस्तिक आणि 6 आता देवानं खोड्या केलेल्या कायला आवडायच्या आणि कायला आवडायच्या नाही. मग काही गवळणी यशोदा मातेकर गाढानं घेऊन यायच्या. यशोदे कृष्णाचे सांगावे गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. अगं आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं. यशोदा माता म्हणायची माझ्या पोराच्या खोड्या सांगू नका. माझे आचुडे बचुडे छकुडे ग राधे रुपडे पांघरू घाली ती कुछडे. आछड पुन्हा बछड छकुड रुपड कसंही असू द्या. आई आपल्या पोराला कधी सोन्या म्हणते, कधी राजा, कधी वाघा, कधी पिल्लू. पिल्लू कुत्र्याचं असतं. बास गुण गुणाच ताने ग बाळ दिसते गोजिरवाणे ग काय सांगता माझं पोरग सगुण गुणाचं आहे तान आहे त्याचं गारानं सांगू नका. बरोबर आहे का नाही. आपलं लेकरू कसंही असू द्या जिचं तिला आवडतं का नाही. होय माया हो आवडतं ना. एका बाईनं मला चहा प्यायला नेलं. तिचं पोरग अंगणात बसलेलं अण्णा दिवसा बॅटरीन पाहावं लागल एवढं गोर. नाकातून गंगा यमुना घाणीन भरलं माश्या लागायल्या आणि तरी त्याची आई मला म्हणते महाराज मा वाघ कसा बसला.